मनात सतत फिरणारा एकच प्रश्न असतो की माझा साईज नॉर्मल आहे का आणि जर नसेल तर तो वाढवता येऊ शकतो का? हा प्रश्न इतका सामान्य झाला आहे की अनेक जण त्याबद्दल उघडपणे बोलत नाहीत, पण आतून मात्र त्यांना सतत काळजी वाटत असते. ही काळजी हळूहळू तणावात बदलते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर होतो. काही जण स्वतःला कमी समजू लागतात, तर काही जण इतरांशी तुलना करत राहतात. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्तरांवर दबाव निर्माण होतो. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपण जे काही पाहतो ते नेहमी वास्तव नसतं. विशेषतः इंटरनेट आणि सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टी अनेक वेळा एडिट केलेल्या असतात किंवा अतिशयोक्त असतात. त्यामुळे त्या गोष्टींशी स्वतःची तुलना करणं ही सर्वात मोठी चूक ठरते. अनेक जण अशा गोष्टी पाहून स्वतःला कमी समजू लागतात आणि त्यातूनच असुरक्षितता निर्माण होते. प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं आणि त्यामध्ये साईज हा एक नैसर्गिक फरक असतो. वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर पुरुष अवयवाचा साईज हा एक ठराविक मर्यादेत असतो आणि ती मर्यादा बऱ्याच लोकांमध्ये समान असते. उत्तेजित अवस्थेत साधारण 4 ते 6 इंच दरम्यान लांबी असणं हे पूर्णपणे सामान्य मानलं जातं. काही लोक थोडे कमी असतात तर काही थोडे जास्त असतात, पण ह्या दोन्ही गोष्टी सामान्यच आहेत. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे सामान्य म्हणजे एकच आकडा नसतो तर एक रेंज असते. त्यामुळे जर तुम्ही त्या रेंजमध्ये येत असाल तर तुमच्यात काहीच कमी नाही. पण समस्या इथेच सुरू होते, कारण बहुतेक लोक ही रेंज न पाहता एक आदर्श आकडा ठरवतात आणि स्वतःची तुलना त्याच्याशी करतात. हा आदर्श आकडा अनेक वेळा चुकीच्या माहितीवर आधारित असतो. त्यामुळे स्वतःला कमी समजण्याची भावना वाढते आणि त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. हळूहळू आत्मविश्वास कमी होतो आणि काही वेळा संबंधांवरही त्याचा परिणाम दिसू लागतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो की साईज वाढवता येतो का? याचं प्रामाणिक उत्तर समजून घेणं खूप गरजेचं आहे. शरीराचा विकास हा मुख्यतः किशोरावस्थेत होतो. साधारण 12 ते 20 किंवा 22 वर्षांपर्यंत शरीरामध्ये हार्मोनल बदल होत असतात आणि त्याच काळात अवयवाचा विकास पूर्ण होतो. या प्रक्रियेत जनुकीय गुणधर्म, आहार, आरोग्य आणि हार्मोन्स यांचा मोठा वाटा असतो. एकदा हा विकास पूर्ण झाला की त्यानंतर नैसर्गिकरित्या साईज वाढत नाही. जसं उंची एक ठराविक वयानंतर वाढत नाही तसंच इथेही होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अनेक वेळा लोकांना वाटतं की त्यांचा साईज कमी आहे, पण प्रत्यक्षात त्यांची उत्तेजना पूर्ण होत नाही. उत्तेजना म्हणजे काय हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे. जेव्हा शरीरात उत्तेजना निर्माण होते तेव्हा त्या भागात रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे अवयव कडक होतो. जर रक्तप्रवाह योग्य असेल तर उत्तेजना पूर्णपणे होते आणि साईज त्याच्या नैसर्गिक मर्यादेत दिसतो. पण जर रक्तप्रवाह कमी असेल तर उत्तेजना पूर्ण होत नाही आणि त्यामुळे साईज कमी वाटतो. यामागे अनेक कारणं असू शकतात, जसे की धूम्रपान, जास्त वजन, व्यायामाचा अभाव, तणाव किंवा चुकीची जीवनशैली. या सगळ्या गोष्टींचा परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो आणि त्यामुळे उत्तेजना नीट येत नाही. त्यामुळे अनेक वेळा समस्या साईजची नसते तर कार्यक्षमतेची असते. इथेच लोक एक मोठी चूक करतात. ते थेट साईज वाढवण्याच्या उपायाकडे वळतात आणि मूळ कारणाकडे लक्ष देत नाहीत. बाजारात अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत जे मोठमोठे दावे करतात. तेल, क्रीम, गोळ्या आणि विविध सप्लिमेंट्स यांच्या जाहिरातींमध्ये सांगितलं जातं की काही दिवसांत साईज वाढेल. पण यामागे कितपत सत्य आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तेलाबद्दल बोलायचं झालं तर अनेक जण असा विश्वास ठेवतात की विशिष्ट तेल लावल्याने साईज वाढतो. प्रत्यक्षात तेल लावल्याने त्वचेला ओलावा मिळतो आणि हलकी मालिश केल्याने रक्तप्रवाह तात्पुरता वाढू शकतो. त्यामुळे काही वेळासाठी कडकपणा सुधारतो आणि लोकांना वाटतं की साईज वाढला, पण हा कायमस्वरूपी बदल नसतो. काही नैसर्गिक घटक जसे की अश्वगंधा, शतावरी किंवा इतर औषधी वनस्पती शरीराची ताकद वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात, पण त्यांचा थेट साईज वाढवण्याशी संबंध नाही. त्यामुळे तेलाचा वापर करताना वास्तव समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. गोळ्यांबद्दल बोलायचं झालं तर अनेक जण विविध प्रकारच्या गोळ्या घेतात. काही गोळ्या इच्छा वाढवतात तर काही उत्तेजना सुधारतात. काही वेळा या गोळ्यांमुळे तात्पुरता फायदा होतो, पण साईज वाढत नाही. उलट चुकीच्या गोळ्या घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. हार्मोनल असंतुलन, हृदयावर ताण किंवा मानसिक अवलंबित्व यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं टाळावं. अनेक वेळा लोक जाहिरातींना भुलून चुकीचे निर्णय घेतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. आता व्यायामाबद्दल बोलूया, कारण हा एक महत्त्वाचा आणि सुरक्षित मार्ग आहे. व्यायामामुळे साईज वाढत नाही, पण कार्यक्षमता सुधारते. विशेषतः पेल्विक भागातील स्नायू मजबूत करणं खूप फायदेशीर ठरतं. हे स्नायू मजबूत असतील तर उत्तेजना चांगली येते आणि जास्त वेळ टिकते. केगल व्यायाम हा यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो.
हा व्यायाम अगदी सोपा आहे आणि कुठेही करता येतो. या व्यायामामुळे त्या भागातील स्नायू मजबूत होतात आणि नियंत्रण वाढतं. त्यामुळे एकूण लैंगिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. पण इंटरनेटवर काही इतर पद्धतीही सांगितल्या जातात, जसे की स्ट्रेचिंग किंवा इतर तंत्र. या पद्धती करताना खूप सावधगिरी आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने केल्यास इजा होऊ शकते. त्यामुळे कोणतीही पद्धत वापरण्यापूर्वी योग्य माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे. यासोबतच मानसिक घटकाकडे दुर्लक्ष करता येत नाही. अनेक वेळा तणाव, भीती आणि आत्मविश्वासाची कमतरता यामुळे उत्तेजनेवर परिणाम होतो. जर मन शांत नसेल तर शरीर योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे मानसिक आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं, सकारात्मक विचार करणं आणि अनावश्यक तुलना टाळणं या गोष्टी खूप मदत करतात. योग आणि ध्यान यासारख्या पद्धतींचा वापर केल्यास मन शांत राहतं आणि त्याचा परिणाम शरीरावरही दिसतो. शेवटी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी की लैंगिक समाधान हे फक्त साईजवर अवलंबून नसतं. तंत्र, वेळ, संवाद आणि जोडीदाराशी असलेली भावनिक जुळवणूक या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. अनेक अभ्यासांमध्ये हे स्पष्ट झालं आहे की समजूतदारपणा आणि विश्वास यांना अधिक महत्त्व दिलं जातं. म्हणून जर तुम्ही स्वतःला सतत कमी समजत असाल तर थांबा आणि वास्तव समजून घ्या. तुमचं शरीर जसं आहे तसं स्वीकारणं आणि त्याची काळजी घेणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. साईजपेक्षा आरोग्य, आत्मविश्वास आणि योग्य माहिती यावर लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही अधिक समाधानकारक आणि निरोगी जीवन जगू शकता. ही समज एकदा मनात पक्की झाली की अर्धी समस्या तिथेच संपते. कारण अनेक वेळा समस्या शरीरात नसते तर आपल्या विचारांमध्ये असते. आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा परिणामही बदलतो. आता आपण पुढे जाऊन अशा गोष्टींवर सविस्तर चर्चा करूया ज्या प्रत्यक्षात तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात आणि ज्या सुधारल्यास तुम्हाला खरोखर फरक जाणवू शकतो. कारण अनेक वेळा लोक साईजवर लक्ष केंद्रित करतात पण कार्यक्षमतेकडे दुर्लक्ष करतात. आणि प्रत्यक्षात पाहिलं तर समाधान, आत्मविश्वास आणि परफॉर्मन्स यांचा संबंध साईजपेक्षा जास्त कार्यक्षमतेशी असतो. सर्वात आधी रक्तप्रवाह या विषयाकडे लक्ष देऊया, कारण हा संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे. पुरुष अवयवामध्ये हाड नसतात हे तुम्हाला आधीच समजलं आहे. तो पूर्णपणे रक्तवाहिन्या आणि टिश्यूवर अवलंबून असतो. जेव्हा उत्तेजना निर्माण होते तेव्हा त्या भागात मोठ्या प्रमाणात रक्त भरतं आणि त्यामुळे कडकपणा येतो. जर रक्तप्रवाह व्यवस्थित असेल तर उत्तेजना चांगली आणि पूर्ण होते. पण जर रक्तप्रवाह कमी असेल तर उत्तेजना अर्धवट राहते. रक्तप्रवाहावर परिणाम करणाऱ्या सगळ्यात मोठ्या गोष्टी म्हणजे तुमची जीवनशैली. जर तुम्ही सतत बसून काम करत असाल, व्यायाम करत नसाल, झोप पूर्ण घेत नसाल किंवा सतत तणावात असाल तर तुमच्या रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होतो. हळूहळू त्या कमी लवचिक होतात आणि रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे उत्तेजना कमी होते आणि लोकांना वाटतं की त्यांचा साईज कमी आहे. म्हणूनच सर्वात पहिली सुधारणा तुम्ही जीवनशैलीत करायला हवी. नियमित व्यायाम हा त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. रोज किमान 30 ते 40 मिनिटे चालणं, धावणं किंवा कोणताही शारीरिक व्यायाम करणं खूप फायदेशीर ठरतं. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो, हृदय मजबूत होतं आणि शरीरात ऊर्जा वाढते. विशेषतः कार्डिओ व्यायाम जसे वेगाने चालणं, सायकलिंग किंवा पोहणं हे खूप उपयुक्त असतात. हे व्यायाम केल्याने रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि त्यांचा थेट फायदा उत्तेजनेवर होतो. यासोबतच हलका स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यास टेस्टोस्टेरॉन हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. आता झोपेबद्दल बोलूया, कारण हा एक दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर शरीरातील हार्मोनल सिस्टीम बिघडते. टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांमध्ये महत्त्वाचा हार्मोन आहे जो इच्छा, ऊर्जा आणि एकूण कार्यक्षमतेवर परिणाम करतो. झोप कमी असेल तर या हार्मोनची रोज 7 ते 8 तासांची गाढ झोप घेणं खूप आवश्यक आहे. झोपेच्या आधी मोबाईलचा वापर कमी करणं, कॅफीन कमी घेणं आणि एक ठराविक वेळेवर झोपणं या छोट्या सवयी मोठा फरक निर्माण करतात. आता आहाराकडे लक्ष देऊया, कारण शरीराला योग्य इंधन मिळणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा आहार संतुलित नसेल तर त्याचा परिणाम शरीराच्या प्रत्येक भागावर होतो. रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि शरीर मजबूत ठेवण्यासाठी काही विशिष्ट पदार्थ खूप उपयोगी ठरतात. कांदा आणि लसूण हे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. हिरव्या पालेभाज्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देतात. फळांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करतात आणि रक्तप्रवाह सुधारतात. सुकामेवा जसे बदाम आणि अक्रोड हे चांगले फॅट्स देतात, जो हार्मोन संतुलनासाठी आवश्यक असतात. अंडी आणि मासे हे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत आणि शरीराच्या पुनर्बांधणीसाठी मदत करतात. विशेषतः ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असलेले मासे हृदयासाठी आणि रक्तवाहिन्यांसाठी खूप फायदेशीर असतात. त्याचवेळी काही गोष्टी टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जास्त तेलकट पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न आणि साखर यांचा वापर कमी ठेवणं गरजेचं आहे.
हे पदार्थ शरीरात चरबी वाढवतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करतात. विशेषतः पोटावरची चरबी वाढली की त्याचा हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो. धूम्रपान हा एक मोठा शत्रू आहे. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामध्ये रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे उत्तेजना नीट येत नाही. अनेक अभ्यासांमध्ये हे दिसून आलं आहे की धूम्रपान करणाऱ्यांमध्ये कार्यक्षमतेच्या समस्या जास्त प्रमाणात दिसतात. मद्यपानाबद्दलही वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. काही जणांना वाटतं की मद्यपान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि परफॉर्मन्स सुधारतो, पण हा तात्पुरता परिणाम असतो. दीर्घकाळात मद्यपानामुळे नर्व्ह सिस्टीमवर परिणाम होतो आणि उत्तेजना कमी होते. आता मानसिक आरोग्याबद्दल सखोल चर्चा करूया, कारण हा एक खूप मोठा आणि अनेकदा दुर्लक्षित भाग आहे. शरीर कितीही मजबूत असलं तरी मन शांत नसेल तर योग्य प्रतिसाद मिळत नाही. तणाव, चिंता आणि भीती यांचा थेट परिणाम उत्तेजनेवर होतो. जब तुम्ही सतत विचार करत राहता की मी योग्य आहे का किंवा मी परफॉर्म करू शकेन का, तेव्हा शरीरात ताण निर्माण होतो. हा ताण रक्तप्रवाहावर आणि नर्व्ह सिस्टीमवर परिणाम करतो. त्यामुळे उत्तेजना कमी होते किंवा टिकत नाही. याला परफॉर्मन्स अँझायटी असं म्हणतात. ही समस्या खूप सामान्य आहे, पण अनेक जण त्याबद्दल बोलत नाहीत. यावर उपाय म्हणजे स्वतःला रिलॅक्स ठेवणं आणि परिस्थितीला नैसर्गिकपणे स्वीकारणं. प्रत्येक वेळी परफेक्ट असण्याची गरज नाही हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. योग आणि ध्यान यामध्ये खूप मदत करतात. रोज काही मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित केल्यास मन शांत होतं आणि तणाव कमी होतो. यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतो आणि कार्यक्षमता सुधारते. आता केगल व्यायामाबद्दल थोडं अधिक सविस्तर समजून घेऊया. हा व्यायाम पेल्विक फ्लोअर स्नायूंना मजबूत करतो. हे स्नायू मजबूत असतील तर उत्तेजना अधिक वेळ टिकते आणि नियंत्रण वाढतं. अनेक जणांना लवकर वीर्यस्खलनाची समस्या असते. त्यासाठी हा व्यायाम खूप उपयुक्त ठरतो. हा व्यायाम करण्यासाठी सर्वात आधी योग्य स्नायू ओळखणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही लघवी थांबवता तेव्हा ज्या स्नायूंचा वापर करतात तेच हे स्नायू असतात. एकदा हे स्नायू ओळखले की दिवसातून 2 ते 3 वेळा हा व्यायाम करता येतो. स्नायूंना 5 सेकंद आवळा आणि नंतर सैल सोडा. सुरुवातीला कमी वेळा करा आणि हळूहळू वाढवत जा. काही आठवड्यांतच फरक जाणवू लागतो, पण इथे सातत्य खूप महत्त्वाचं आहे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जोडीदाराशी असलेला संवाद. अनेक वेळा लोक आपल्या समस्या मनात ठेवतात आणि त्यामुळे तणाव वाढतो. पण जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी खुलेपणाने बोललात तर अनेक समस्या सहज सुटतात. विश्वास आणि समजूतदारपणा हे कोणत्याही नात्याचा आधारस्तंभ असतात. जर तुम्ही एकमेकांना समजून घेतलं आणि एकमेकांच्या गरजांचा आदर केला तर समाधान आपोआप वाढतं. यामध्ये साईजपेक्षा भावनिक जुळवणूक अधिक महत्त्वाची ठरते. लैंगिक जीवन हे केवळ शारीरिक क्रिया नाही, तर ती एक भावनिक आणि मानसिक जोड आहे. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करणं आणि स्वतःला विकसित करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, चॅनेल नवीन असल्यामुळे प्लीज सबस्क्राईब करूनच जावा.